नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावरती 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत। 2000च्या नोटेप्रमाणेच सरकार आता 500 रुपयांची नोट देखील बंद करण्यात येणार असल्याची शक्यता आहे, असे मेसेजेस व्हॉट्सॲपवर देखील फिरत आहेत। या चर्चेला आधार आहे ती म्हणजेच आरबीआयचा एक ताजा निर्णय। सर्व बँकांनी त्यांच्या ATM मध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवण्याचे निर्देश आरबीआयने दिलेले आहेत। त्यानंतर 500 रुपयांची नोटही बंद केली जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या। सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवरती PIB फॅक्ट चेक युनिटनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे। PIBनं म्हटलं आहे की कॅपिटल TV नावाच्या एका YouTube चॅनलनं 500 रुपयांची नोट बंद केल्याची बातमी दाखवली, परंतु यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे आणि ती बातमी खोटी आहे। आरबीआयनं अशी कुठलीही घोषणा केलेली नाही आणि सध्याप्रमाणेच येत्या काळातही 500 रुपयांची नोट चलनामध्ये राहणार आहे। आरबीआयनं बँकांना नुकतेच काही निर्देश दिलेले आहेत। बँकांनी त्यांच्या ATM मध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवावी, असं आरबीआयने म्हटलं आहे। त्यानंतर आरबीआयच्या या निर्देशाचं मूल्यांकन अनेक अर्थतज्ञांकडून केलं जाते। काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हळूहळू जेव्हा या नोटा बाजारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये प्रसारित होतील तेव्हा 500 रुपयांच्या नोटा या परत काढून घेता येतील। 500 रुपयांच्या नोटांवरती बंदी घालण्यात यावी, त्या नोटा चलनातनं मागे घेण्यात याव्यात अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील केली होती। त्यानंतर सोशल मीडियावरती या चर्चांना उधाण आलं, परंतु फॅक्ट चेकनं हे स्पष्टीकरण स्पष्ट केलंय की 500 रुपयांच्या नोटा या कायम चलनात राहतील, याबद्दल आरबीआयनं कुठलंही धोरण ठरवलेलं नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँकेनं असे कुठल्याही प्रकारचे आदेश निर्देश दिलेले नाही आहेत। त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा या चलनामध्ये राहतील। जर त्या तुमच्याकडे असतील तर बिलकुल त्या देण्याची किंवा बँकेमध्ये भरण्याची घाई करू नका, तुम्ही त्या नियमितपणे वापरू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।